चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात आंदोलन सुरू असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे. या सगळ्या गदारोळात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सरकार विद्यार्थ्यांशी कोणत्याही ठिकाणी चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांना चर्चेचे आवाहन केले. जितेंद्र सिंह म्हणाले, सरकारच्या वतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी आवाहन करू इच्छितो की आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत. सरकारचे दरवाजे खुले आहेत. जितेंद्र सिंह म्हणाले की विद्यार्थी जितका वेळ मागतील तितका वेळ आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि मी स्वतः या विद्यार्थ्यांशी चर्चा करू. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या प्रकरणाबाबत अत्यंत संवेदनशील आहेत. युवकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका पंतप्रधानांनी स्पष्ट केली आहे. पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर जलदगती न्यायालयाद्वारे कारवाई करून त्यांना लवकरात लवकर शिक्षा देण्याचा निर्णयही याच भूमिकेतून घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चर्चेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे तोडगा शोधण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जितेंद्र सिंहांनी केलं आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत, भाजपचा निर्णय. नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेत गैरकारभार होत असल्याचा आरोप करत सीजेपीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर दिल्लीत सुरू झालेल्या आंदोलनाने व्यापक स्वरूप घेतले आहे. परंतु प्रधान राजीनामा देणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या धरणे आंदोलनाची पूर्वकल्पना मिळाली नव्हती. ही चूक झाल्याचंही मान्य करण्यात आलं. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत, हे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी 2 त्रुटी मान्य करण्यात आल्या. पंतप्रधान निवासस्थानाबाहेर काँग्रेस पक्षाने केलेल्या धरणे आंदोलनाची पूर्वकल्पना नसणे आणि जंतरमंतरवरील गर्दीचा अंदाज घेण्यात झालेली चूक अशा या 2 चुका आहेत. नीट घोटाळ्याविरोधात युवा काँग्रेसचे आंदोलन. नीट परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ युवा काँग्रेस आणि विद्यार्थ्यांनी गुरुवारी बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात जोरदार आंदोलन केले. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत निदर्शने पार पडली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था यांच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान बोलताना युवा नेते अमान सेठ म्हणाले, आज येथे पक्षाचा प्रश्न नाही, तर देशातील तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. एका पेपरफुटीचा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ झाल्याचा हा गंभीर विषय आहे. त्यांनी दावा केला की गेल्या 10 वर्षात अनेक पेपरफुटीच्या घटना घडल्या असूनही दोषींवर प्रभावी कारवाई झालेली नाही. तसेच यूजी नीट सारख्या परीक्षेला 20 लाखाहून अधिक विद्यार्थी बसत असताना परीक्षा व्यवस्थापनासाठी अत्यल्प कर्मचारी असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. नको भाऊ या अभियानाद्वारे ड्रग्ज विरोधी जनजागृती. अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईला वाचविण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने नो ब्रो म्हणजेच नको भाऊ या ड्रग्ज विरोधी जनजागृती अभियानाला सुरुवात झाली. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवन जगावे आणि आपल्या कुटुंबासह देशाच्या रक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. संगोळी रायण्णा प्रथम श्रेणी महाविद्यालयात मंगळवारी कार्यक्रमात अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार आसिफ सेठ यांनी युवकांना कठोर परिश्रम आणि शिस्तीचे महत्त्व पटवून दिले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अंमली पदार्थांचे सेवन प्रतिष्ठेचे लक्षण समजण्याची मानसिकता धोकादायक असल्याचे सांगितले. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मुख्यमंत्री यांच्या ड्रग्जमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातही व्यापक जनजागृती करण्यात येत आहे, असे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी अंमली पदार्थांच्या माध्यमातून तरुणांना व्यसनाधीन बनविण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले. बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे 3 दिवसीय धरणे आंदोलन. बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन, ऑल इंडिया बीएसएनएल आणि डॉट पेन्शनर्स असोसिएशन आणि बीएसएनएल कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स फेडरेशन यांच्या समन्वय समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी 22 ते 24 जुलैदरम्यान 3 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हा सचिव नितीन कौलगे यांनी आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मांडल्या. बीएसएनएल कर्मचाऱ्यांची 3री वेतन सुधारणा आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन सुधारणा गेल्या 9 वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप त्यांनी केला. या दोन्ही मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय दूरसंचार विभागाने लागू केलेला अफोर्डेबिलिटी क्लॉज रद्द करून बीएसएनएलला आवश्यक दूरसंचार उपकरणे खरेदी करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. तसेच खासगी दूरसंचार कंपन्यांप्रमाणे समान संधी उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. गणेशपुरात गोदामातील 20 लाखांचे सिलिंडर चोरीला. गोदामाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यानेच कंपनीच्या मालकीचे शेकडो गॅस सिलिंडर परस्पर विकून तब्बल 20,03,980 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विक्रीतून मिळालेली रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता ती स्वतःकडे ठेवून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी कॅम्प पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी की फिर्यादी जेके मेहता हे येथील कॅन्टोन्मेंट कॉम्प्लेक्समधील सीके मेहता कंपनीचे भागीदार आहेत. कंपनीच्या मालकीचे गणेशपूर, महालक्ष्मीनगर येथे गोदाम आहे. येथे सुमारे 4 वर्षांपासून संशयित रोहित लक्ष्मण चौगुले हा गोदामाचा सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. कंपनीने त्याच्यावर गोदामामधील गॅस सिलिंडरची देखरेख आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविली होती. गोदामामध्ये घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीचे भरलेले तसेच रिकामे गॅस सिलिंडर होते. मात्र संशयिताने 1 एप्रिल 2022 ते 11 जून 2026 यादरम्यान आपल्या ताब्यातील कंपनीच्या मालकीचे सिलिंडर परस्पर इतर व्यक्तींना विकल्याचा आरोप आहे. त्यामध्ये 147 घरगुती वापराचे भरलेले गॅस सिलिंडर, 57 रिकामे घरगुती सिलिंडर, 19 किलो वजनाचे 159 व्यावसायिक गॅस सिलिंडर, 5 किलोचे 12 गॅस सिलिंडर यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. आषाढी एकादशी निमित्त मंदिरांमध्ये तयारीला वेग. बेळगाव शहरासह उपनगर आणि ग्रामीण परिसरात शनिवार 25 रोजी आषाढी एकादशी असून मंदिरे सज्ज झाली आहेत. आषाढीनिमित्त शहरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरांमध्ये पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत. विविध ठिकाणी असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरांची विद्युत रोषणाईने आकर्षक सजावट केली जात आहे. आषाढीच्या दिवशी या मंदिरांमध्ये पहाटेपासून काकड आरती, अभिषेक, महापूजा असे धार्मिक विधी होणार आहेत. यापैकी काही मंदिरांच्या ठिकाणी पालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. खडेबाजार येथील विठ्ठल मंदिरात सकाळी 6 वाजल्यापासून अभिषेक व पूजा होऊन मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. आषाढीनिमित्त केल्या जाणाऱ्या उपवासाच्या पदार्थांनाही मागणी वाढली आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.